नमस्कार, मी कडाजी येरोडे. आपण आज मंडे मार्केटचं अनालिसिस करणार आहे. एक थोडक्यामध्ये, बाकी काही नाही. मार्केट अपसाईड जाईल का डाऊन साईड. शनिवारी रिलायन्सचे रिझल्ट आले आणि HDFC बँक, ICICI बँक हे रिझल्ट आले. रिझल्ट कुठली बी एकदम निगेटिव्ह नाहीत ना पॉझिटिव्ह नाहीत, एक मीडियम आहेत. त्याच्यामुळे मार्केट कोण्या साईडला जाईल काही सांगता येत नाही. कारण ज्या रीतीनं मार्केट डाऊन साईडला आहे, 50 ते 60% डाऊन साईडच वाटते. अप साईडचं खूप मूव्हमेंट खूप कमी प्रमाणात. त्याच्यामुळे सोमवारी ट्रेड पहिले 15 मिनिट ते 20 मिनिट बघा. कारण कधी मार्केट चकवतं, एकदम खाली जाईल थोडंसं, नंतर पूर्ण वर मारेल, किंवा थोडं वर मारलं नंतर पूर्ण खाली पाडेल. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड करा सोमवारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी कडाजी येरोडे. आपण आज मंडे मार्केटचं अनालिसिस करणार आहे. एक थोडक्यामध्ये, बाकी काही नाही. मार्केट अपसाईड जाईल का डाऊन साईड. शनिवारी रिलायन्सचे रिझल्ट आले आणि HDFC बँक, ICICI बँक हे रिझल्ट आले. रिझल्ट कुठली बी एकदम निगेटिव्ह नाहीत ना पॉझिटिव्ह नाहीत, एक मीडियम आहेत. त्याच्यामुळे मार्केट कोण्या साईडला जाईल काही सांगता येत नाही. कारण ज्या रीतीनं मार्केट डाऊन साईडला आहे, 50 ते 60% डाऊन साईडच वाटते. अप साईडचं खूप मूव्हमेंट खूप कमी प्रमाणात. त्याच्यामुळे सोमवारी ट्रेड पहिले 15 मिनिट ते 20 मिनिट बघा. कारण कधी मार्केट चकवतं, एकदम खाली जाईल थोडंसं, नंतर पूर्ण वर मारेल, किंवा थोडं वर मारलं नंतर पूर्ण खाली पाडेल. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड करा सोमवारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.